Hello students. In this video, I am going to discuss about how to revise 12th physics before board exam. This video is there for Maharashtra State Board. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला काही ट्रिक्स या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे रिव्हिजनच्या हिशोबाने मी अजूनही काही व्हिडिओ बनवणार आहे. First and very important step over here is डोंट टेक एनी स्ट्रेस. खरंच कुठलंही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे 3-4 दिवस अभ्यासाला आहेत. देर आर टोटल 16 चॅप्टर्स पर डे. तुम्ही 3 to 4 चॅप्टर्स जरी रिवाइज केले तरी तुमचं रिव्हिजन पूर्ण होऊ शकतंय. You try to understand the exam pattern, syllabus, question paper pattern. So this is what I have stated even in my first video. Same thing again I am telling you. कारण एक्झाम पॅटर्न, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न जर तुम्हाला समजला तर प्रिपरेशन, रिव्हिजन काय करायचं ते सोपं जाईल. While revising, you remember you have to start from simple chapter and the day before the exam you go for the hard chapter over there. This is very important. प्रिपेअर द एंटायर चॅप्टर. कारण बऱ्याच वेळेला मुलं ही मोठी चूक करतात. मी बरेच वर्ष हे ऑब्झर्व केलंय की मुलं एखादा चॅप्टर करायला घेतात आणि त्यातले जे सिम्पल क्वेश्चन्स आहेत ते प्रिपेअर करतात. जे टफ डेरिव्हेशन्स वगैरे आहेत त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि मग पुढे जाऊन त्याचा प्रॉब्लेम होतो. प्रॅक्टिस डायग्राम. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. कारण पूर्ण 16 चॅप्टरमध्ये एक 5-6 डायग्राम असतील की जे खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत. 2 मार्कासाठी डायग्राम्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल व्हॅन्टिग्राफ जनरेटर आहे, सायक्लोट्रॉनचा डायग्राम आहे, त्याच्या ब्लॅक बॉडी रेडिएशनचा जो डायग्राम आहे तो खूप महत्वाचा आहे. ब्लॅक बॉडीचा डायग्राम महत्वाचा आहे. तर असे काही डायग्राम्स आहेत की जे तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवायला हवे. यू हॅव टू रीड डेफिनेशन ॲज वेल ॲज लॉज. जे 1 मार्क क्वेश्चन्स आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, तिथे डेफिनेशन, लॉज, त्याच्यानंतर युनिट, डायमेन्शन्स यांचा वापर केला जातो. डिस्टिंग्विश जे आहेत ते पूर्ण पेपरमध्ये 15 किंवा 16 डिस्टिंग्विश असतील. जसं ॲमीटर, व्होल्टमीटर मधले डिफरन्सेस आहेत. तर जे डिस्टिंग्विश टाईप ऑफ जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे रेडी करून ठेवा. कारण 2 मार्काला एक तरी डिस्टिंग्विश आपल्याला विचारलं जातच. आणि रेफर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑल्सो. कारण कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला समजून येईल. बघा, तुम्हाला एक्झाम पॅटर्न ऑलरेडी माहिती आहे की 70 मार्क्स थिअरी आणि 30 मार्क्स प्रॅक्टिकल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रॅक्टिकल्स आतापर्यंत झालेले असतील. आता राहिला क्वेश्चन पेपर पॅटर्न. तर हा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की 70 मार्क्सचा जो आपला पेपर आहे that will be divided into 4 sections A, B, C, D. यातल्या A जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये टोटल 10 मल्टिपल चॉईस प्लस 8 1 मार्क क्वेश्चन्स असे टोटल 18 1 मार्क क्वेश्चन्स येणार. त्याच्यामध्ये सुद्धा कंपल्सरी आहेत आणि हे सगळे याच्यामध्ये तुम्हाला 7 + 6 म्हणजे 13 क्वेश्चन्स हे थिअरी बेस आहेत आणि 5 क्वेश्चन्स हे न्यूमरिकल बेस आहेत. पण हे न्यूमरिकल्स मित्रांनो खूप सिम्पल असतात, लक्षात घ्या. टेन्शन घेण्याची काही जरूरत नाही आहे. बी जो आहे हा 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. ते पण बऱ्यापैकी सिम्पल असणार आहेत, शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये 7 थिअरी आणि 5 न्यूमरिकल जरी असले तर जर तुम्ही 7 थिअरी अटेम्प्ट केले तर एकच न्यूमरिकल तुम्हाला अटेम्प्ट करावं लागेल. सी मधले क्वेश्चन मात्र 3 मार्कासाठी असणार. इथे पण 7 थिअरी आणि 5 न्यूमरिकल, पण तुम्हाला टोटल 8च क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. आणि डी मध्ये मात्र जे क्वेश्चन्स आहेत ते 4 मार्क्स क्वेश्चन्स आहेत. त्यातल्या पण 3 क्वेश्चन्स मध्ये 2 मार्क थिअरीला, 2 मार्क न्यूमरिकलला असं डिव्हिजन केलेलं आहे. आता बऱ्याच वेळा मला हे विचारतात की सर थिअरी किती मार्काला असते. तर टोटल जर 98 मार्कचा पेपर आहे विथ ऑप्शन म्हणतोय मी, लक्षात घ्या 98 मार्क्स विथ ऑप्शन. त्याच्यामध्ये 62 मार्क्स थिअरी आणि 36 मार्क्स न्यूमरिकल. जेव्हा आपण 98चा कन्सिडर करतो तेव्हा. आणि कंपल्सरीली आपल्याला जे सॉल्व्ह करायचे ते 14 to 16 मार्क्स न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. हे खूप महत्वाचं आहे कारण न्यूमरिकल्समुळे बऱ्याच जणांना फिजिक्सचं टेन्शन येतं. जर तुम्ही लक्षात घ्या की फक्त 14 मार्काचे कंपल्सरी न्यूमरिकल्स असणार. बाकी उरलेला जो 70 पैकी 14 जाऊन जो काही पेपर आपल्याकडे उरतो
56 मार्क्सचा मला वाटतं. तर तो पूर्ण थिअरी तुम्ही जर प्रिपेअर केलेली असेल तर सॉल्व करू शकाल. त्यामुळे न्यूमरिकलचं टेन्शन घ्यायची गरज नाही. न्यूमरिकल सुद्धा सिम्पल टाइप ऑफ न्यूमरिकल्स आर गोइंग टू बी आस्क्ड टू यू इन द एक्झाम. आता आपण पुढे जाऊन नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. तुम्हाला इथे युनिट वाईज वेटेज दिसेल तुमच्या स्क्रीनवर, तुम्ही बघू शकता. तर हे जे चॅप्टर जेव्हा प्रिपेअर करायचे तेव्हा मी तुम्हाला पहिले सांगेन की तुम्ही सिम्पल चॅप्टर पासून सुरुवात करा. तुम्ही बघू शकता इथे चॅप्टर नंबर 16 जो आहे सेमी कंडक्टर डिव्हाइसेस, दिस विल बी देअर फॉर 4 मार्क्स. त्याच्यामध्ये तुम्ही थिअरी जर चांगली प्रिपेअर केली, कारण पूर्ण थिओरॉटिकल आहे, एखाद दुसरा क्वेश्चन दॅट इज करंट गेनवाला अल्फा बीटावाला एखाद दुसरा न्यूमरिकलचा भाग आहे, बाकी पूर्णपणे तुम्हाला लॉजिकल डिव्हाइसेस तयार करायचे आहेत. रेक्टिफायर हा जो पार्ट आहे हे तयार करायचे, म्हणजे पूर्ण थिओरॉटिकल आहे, एकदम सिम्पल. दुसऱ्या नंबरला मी म्हणेन चॅप्टर नंबर 11 प्रिपेअर करायला घ्या, मॅग्नेटिक मटेरियल्स. याच्यामध्ये सुद्धा हार्डली एखाद दुसरं डेरिव्हेशन, छोटे छोटे डेरिव्हेशन पार्ट आहेत, बाकी पूर्ण थिअरी पार्ट आहे. नंतर मी तुम्हाला सांगेन की करंट इलेक्ट्रिसिटीला महत्त्व द्या, बऱ्यापैकी थिओरॉटिकल आहे, सिम्पल न्यूमरिकल्स आहेत, म्हणजे न्यूमरिकलचा पार्ट पण तुमचा बऱ्यापैकी सॉर्ट आउट होऊ शकेल. म्हणजे हे जे चॅप्टर्स आहेत हे तुम्ही इमिजिएट बेसिसवर केले तर तुमचं भीती कमी होईल. अजून एक चॅप्टर मी सजेस्ट करेन, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. हा पण एक चॅप्टर प्रिपेअर करायला घ्यावा. बघा प्रत्येक चॅप्टर आपला 4 मार्क्सचा आहे. हा पण बऱ्यापैकी थिओरॉटिकल आहे, याच्यामध्ये काही डेरिव्हेशनचा प्रकार नाही, हार्डली काहीतरी आहे तेवढंच. त्यामुळे हे जे 3-4 चॅप्टर मी जे दिले ते तुम्ही इमिजिएटली प्रिपेअर करायला घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला तुम्ही जाऊ शकता प्रिपरेशनमध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जरा थोडा मोठा आहे पण बऱ्यापैकी चांगला आहे. AC सर्किट्स याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही फार असं विचारलं हे नाही जात. न्यूमरिकलच्या दृष्टीने वगैरे चांगलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 5 मार्क्स आणि AC सर्किट्स फॉर 4 मार्क्स, तो पण एक चांगला प्रिपेअर करून ठेवा. नंतर मी तुम्हाला सजेस्ट करेन की यू गो फॉर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. बऱ्यापैकी लेंदी चॅप्टर आहे हा, पण लेंदी जरी असला तरी याच्यामध्ये बऱ्याच डेफिनेशन्स वगैरे आहेत आणि 5 मार्क्स चॅप्टर आहे. त्याच्यानंतर यू गो फॉर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. एकच मोठं डेरिव्हेशन आहे, त्याच्यातलं ते प्रेशरचं डेरिव्हेशन आहे, ते लेंदी आहे, पण त्या प्रेशरच्या डेरिव्हेशनवर बेस जे छोटे छोटे डेरिव्हेशन्स आहेत ते स्पेशली प्रिपेअर करा, कारण ते विचारले जातात एक्झामला. त्याच्यानंतर रॅडिएशन पार्ट जो आहे त्यातलं फेरीज ब्लॅक बॉडीचा डायग्राम वगैरे समजून घ्या. त्याच्यानंतर रॅडिएशनचा स्पेक्ट्रा, नंतर काही लॉज आहेत स्टीफन्स लॉ वगैरे सारखे, ते तयार करा. थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर परत एक सिम्पल चॅप्टर आहे, लेंदी जरी असला तरी हा एक सिम्पल थिओरॉटिकल चॅप्टर आहे. एखाद दुसरं शेवटच्या ह्याच्यात डेरिव्हेशन्स आहेत लास्टला. तर खूप महत्वाचे चॅप्टर्स आहे ते. सुपर पोजिशन ऑफ वेव्ज हा एक असाच चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये बरीचशी थिअरी आहे आणि समजायलाही सोपा आहे. तर या क्रमाने जर तुम्ही प्रिपेअर करत गेलात तर तुम्हाला काही फार प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, म्हणजे हे असे करत जात आहे. तुमचं लास्ट डे साठी तुम्ही ठेवू शकता, हे डे बिफोर एक्झाम्सला वगैरे असं करू शकता. ऑसिलेशन, त्या ऑसिलेशनमध्ये डिफरन्शियल इक्वेशन, याच्यामध्ये बरेच इक्वेशन्स आहेत. ऑसिलेशन आहे, रोटेशनल डायनॅमिक्स आहे, याच्यामध्ये डेरिव्हेशन्स आहेत. त्यामुळे हे डेरिव्हेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्यापैकी इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. म्हणजे हे जर तुम्ही डे बिफोर एक्झाम वगैरे केले तर तुम्हाला हे चांगलं पडेल. तसंच स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर हे आधीच्या 2-3 दिवसात केलं तर ते बरं पडेल, कारण बऱ्यापैकी सिम्पल आहेत. म्हणजे या प्रकारे तुम्ही 2-3 दिवस आहेत तुमच्याकडे, तर तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन करून काम केलं तर त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. मी अजून असे काही व्हिडिओ बनवणार आहेत रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू जे तुम्हाला इम्पॉर्टंट असतील.